धरणावर फोटो काढत असताना तरुणाची लूट। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुजारी टोला धरणावर विक्की राधेलाल उके वय वर्ष 25 राहणार गौतम नगर हा एक फोटोग्राफर असून हा आपल्या मित्रासोबत धरणावर फोटोशूट करीत असताना 4 अनोळखी इसमांनी विक्की याला काठीने हातापायावर मारहाण करून त्याच्या जवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा जबरीने हिसकावून घेतला। त्याबरोबर व त्याचा मित्र यासिन याला मारहाण करून साहिल डोळे यास काठीने मारून त्याच्या जवळ असलेला विवो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला होता। या प्रकरणी पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल करण्यात आली होती। सालेकसा पोलीस आणि गुन्हे शाखा पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती प्राप्त करून घेत शोध घेत असताना पथकास गोंदिया येथे आरोपी हा कॅमेरा विकत असल्याची माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने पथकाने जबरी चोरी करणारे गुन्हेगार आरोपी हर्ष विनोद गेडाम वय वर्ष 21, मंगेश गणेश खडसे वय वर्ष 22, हर्ष जितेंद्र वैद्य वय वर्ष 19 या तिन्ही आरोपींना तसेच साहिल गजानन डोळे यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी विचारपूस केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचे सांगून स्वतःचे आर्थिक फायदा करिता नमूद गुन्हा केल्याचे सांगत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून जबरीने हिसकावून चोरी केलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा किंमत 80,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हिरो HF डिलेक्स कंपनीची किंमत 50,000 रुपये असा एकूण किमती 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात कलम 395, 120 ब भादवीनुसार कलम वाढ करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई गुन्ह्याचा तपास सालेकसा पोलीस करत आहेत। फिर्यादी विक्की राधेलाल उके वय 25 राहणार वाजपेयी वार्ड गौतम नगर याचा फोटो शूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोळे याने सुरेश ठावकर राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्याच्याशी संपर्क केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं। तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासिन शेख सोबत आला। तिथे त्याला त्याचे 2 मित्र त्याला साखरेटोला येता भेटले आणि ते नंतर कोटरा डॅम या ठिकाणी गेले। तिथं फोटोशूट झाला। तिथं अगोदर 3 लोक होते। असंच फोटोशूट झालं। नंतर हा जो साहिल डोळे त्यांचं पहिल्या 5 लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले। नंतर साहिल डोळे त्या ठिकाणी थांबला। त्याचा फोटोशूट चालू असताना नंतर 3 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं, काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोळे त्याच्यानंतर फिर्यादी त्यासोबत यासिन शेख यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेलाल उके याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा 80,000 रुपयाचा आणि साहिल डोळे जवळचा विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपयाचा असा 90,000 रुपयाचा माल जबरीने हिसकावून नेला। त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता सध्या 4 आरोपी अटक केलेले आहे। 5वा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे, त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे। या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी असल्यामुळं दरोड्याचा गुन्हा असं 395 आणि 120 ब भादवी याचा कलम वाढविण्यात आला आहे आणि आता आज PCR घेऊन पुढील तपास करत आहोत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 गोंदिया।